फ्रेंड्स, मी शुभांगी आणि सेलिब्रिटी बाप्पामध्ये आज आपण आलोय संतोष जुवेकरच्या घरी. त्याच्याशी मारूयात गप्पा आणि त्याच्या बाप्पाचं दर्शनही घेऊयात. संतोष, वर्षभर आपण गणपती बाप्पाची वाट बघत असतो, तूही पाहत असशील. गणपती बाप्पा फायनली घरी आलेत, काय सांगशील? तर दरवर्षीप्रमाणे हा उत्साह आनंद दरवर्षी आपल्या घरात सगळीकडेच येत असतो, सगळ्यांनाच असतो. तसा आनंद आणि उत्साह तो आहेच. अर्थात घरी बाप्पाचं आगमन झालं त्यामुळे 1.5 दिवस आता पूर्णपणे घरात जसं कधी कधी ठरवून सुद्धा राहता येत नाही घरात, पण हेच 2 दिवस असतात की बाबा काही असलं तरी घरात थांबायचंच असतं, कारण बाप्पा घरात असतात. त्यामुळे सगळी मग त्याच्या अवतीभोवती सगळं घरात पाहुणे येतात, नातेवाईक येतात, म्हणजे सगळीकडे सगळं घर भरल्यासारखं असतं 2 दिवस. सेलिब्रिटी अशासाठी वेळ काढणं खूप कठीण असतं. तसं तुझं म्हणाल तुझे प्रयोग सुरू आहेत, तुझे सिरियल असं सासर सुरू आहे, त्याच्यातून बाप्पासाठी वेळ काढणं किती अवघड होतं ह्यावेळी? तसं अवघड नाही म्हणता येईल, कारण गणपतीचं आगमन जे आहे जी तारीख 17 तारीख ही सगळ्यांनाच माहीत होती. त्यामुळे फार आधीच मी सांगून ठेवलं होतं की 17 आणि 18 2 दिवस मी काही नाही आहे, कुठेही नाही आहे, ना प्रयोग ना शूटिंग, घरीच थांबणार आहे. त्यामुळे फारसं कठीण जात नाही. मला असं नाही वाटत की आपल्याला वेळ मिळत नाही आणि आपल्याला फारच बिझी शेड्यूल. मला वाटतं वेळ मिळण्यापेक्षा आपण वेळ काढायचा असतो, तो निघतो व्यवस्थित. आता तू सिरियलमध्ये आलेला आहेस पुन्हा एवढ्या वर्षानंतर, तुझे प्रयोग सुरू आहेत. बायकर शब्दाची खूप चर्चा आहे, काय सांगशील त्याबद्दल? आता सिरियलमध्ये जवळजवळ 7.5-8 वर्षानंतर पुन्हा टेलिव्हिजन करतो आहे आणि ते करण्यामागे हाच हेतू आहे की जेव्हा केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा केलं तेव्हा खूप वेगळी सिच्युएशन, वेगळी स्थिती होती टी व्ही मालिकांची, आणि आज ती खूप वेगळ्या पद्धतीची झालेली आहे. खूप त्याचं ग्लॅमर, त्याचं रीच किंवा त्याची विजिबिलिटी खूप वाढली आहे. म्हणजे सिनेमापेक्षा जास्त लोक आज टी व्ही बघतात आणि त्यामुळे मी विचार केला की मला टेलिव्हिजन आपण करूया. टेलिव्हिजनचं जो रीच आहे, जी विजिबिलिटी आहे, ती मला इनकॅश करायची माझ्या सिनेमांसाठी. अनेक मला 2-3 सिरियल्स आल्या होत्या ज्याच्यात मला जी संत्या, झेंड्यातला संत्या किंवा मोऱ्यातला मन्या किंवा अशी राखडच, म्हटलं ती एक इमेज माझी आहेच, पण एक वेगळं करूया की बाबा संतोष जुवेकर हे पण करू शकतो. म्हणून म्हटलं की एक वेगळी कथा निवडूया. म्हणून अगदी टिपिकल अशी घरची एक छानशी लव्ह स्टोरी आहे आणि खूप असा रोमॅन्टिक एक इमेज कॅरेक्टर आहे. ते फार असं मस्त चाळीत राहणार, चाळीतलाच आहे तो सुद्धा, असं खूप वेगळी इमेज मला करायला मिळाली. सो आय एम हॅपी विथ कलर्स मराठी. असं सासर सुरू आहे. हे तर रोमॅन्टिक वगैरे सगळं झालं, पण बायकर्स अड्डामध्ये संतोष कसा पाहायला मिळणार आहे? पुन्हा बायकर्स अड्डा ही फिल्म जी 9 तारखेला रिलीज होती आहे लवकरच, आणि त्याचं आता प्रमोशन जोरात सुरू आहे. काय यूट्यूबला प्रोमो वगैरे पाहिले असतील, गाणी सुरू आहेत. बायकर्स अड्डा हे नाव ऐकल्यावरच मला कळेल की बाईकवरची फिल्म आहे, बायकिंग किंवा स्टंटिंग. अर्थात ती बायकिंग आणि स्टंटिंगवरची फिल्म आहे, यूथ बेस्ड फिल्म आहे. आपण तारुण्य म्हटलं की म्हणजे यूथ, यंग जी मुलं आहेत, टीनेजर्स म्हटलं की यूथ म्हटलं की तो जोश आणि स्पीडची एक नशा असते. तर या सिनेमातनं एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे मनोरंजनातनं. म्हणजे त्याच्यात एक वाक्य आहे की जर स्वतःला बायकर समजत असेल ना तर भेट ट्रॅकवर. सो तुम्हाला बायकिंग करायचं, तुम्हाला रेसिंग, तर ट्रॅकवर जा, जिकडे केलं जातं, ज्याच्याकरता त्या जागा आहेत. तुम्ही रोडवर बायकिंग किंवा स्टंटिंग करून स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका आणि दुसऱ्यांच्या जीवाला त्रास देऊ नका. विकी कॅरेक्टर आहे माझं, आणि आम्ही जो अनाथ आहे लहानपणापासून, जन्माला आईवडील नाही आहेत आणि एका अनाथाला तो वाढलेला आहे आणि तिथे त्यांना ते पॅशन सुरू होतं बायकिंगचं, आणि त्याचं एक पॅशन आहे की मला काहीतरी बायकिंगमध्ये करायचं आहे. शेवटचा प्रश्न, गणपती म्हटलं की मोदक होणार. संतोषला मोदक किती आवडतात आणि गणपतीची एक आठवण तुझ्याकडे? अर्थात मोदक फारसा गोड खाणारा नाही आहे मी, पण मोदक हा एक प्रकार आहे. काही आहेत गोडामधले पदार्थ, गुलाबजाम म्हणा किंवा मोदक म्हणा, हे फार आवडतात आणि घरचं जे उकडीचे असतात ते जास्त करून आवडतात. सो 2 दिवस मोदकांचाच तडाखा असतो. आणि गणपतीची आठवण म्हणजे लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. पहिले जिथे आता हा गणपती माझ्या काकाच्या घरी आहे, तिथे पहिले आम्ही ठाण्यात राहायचो जोशवाड्यात. तिथे आजी वगैरे होती. तेव्हा गणपतीचा माहोल जेव्हा सार्वजनिक आमचं वाडीतला गणपती असतो, मग घरातला तर असायचाच, तर वाडीतला गणपती जेव्हा रात्रभर जाऊन स्वतःच्या हाताने डेकोरेशन करणं आणि मग रात्री बिरात्री जाऊन चहा आणणं, वडापाव आणणं, मग ते रात्रभर म्हणजे कम्प्लीट पॅशन असायचं. त्या आठवणी खूप आहेत. आता तसं होत नाही, मिळत नाही, त्या आठवणीतच राहिलं आहे, पण त्या गोड आठवणी आहेत. आणि मग आरत्या, आपल्या घरातली आरती झाली की दुसऱ्याच्या शेजाऱ्यांच्या घरात आरती करायला जायचं, मग त्या घरात आरती करायचं, मग वाडीतल्या त्या घरात जायचं, असं आरत्या करत प्रत्येकाच्या घरात फिरायचं आणि मग प्रत्येकाच्या घरचा प्रसाद खात किंवा
खूप चांगले दिवस आणि नाही वेळेअभावी म्हणा किंवा आता बहुतेक चाळ संस्कृती नष्ट व्हायला लागली आहे आणि तिथे आता टॉवरची जंगलं उभे राहायला लागल्यात, त्याची खूप खंत वाटते. आज चाळ नाही म्हणजे आता जर कुठलं असं बैठी घरं किंवा चाळ बघितलं ना खूप बरं वाटतं. असं वाटतं ही टॉवर तोडून चाळी बांधल्या पाहिजे. थँक्यू सो मच संतोष आमच्याशी बोललास आणि तुझा बायकर सडेला पण आत्तापर्यंत जेवढा तुझा चित्रपटांना रिस्पॉन्स मिळाला तसाच मिळू दे ही ईश्वराच्या थँक्यू. कॅमेरामन पुनीसह शुभांगी साळवे, राष्ट्रीय मराठी.